पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्व। श्री कृष्णाबाई कृपाशीर्वादाने कृष्णा नदीची परिक्रमा यात्रा भगवंताने माझ्याकडून पूर्ण करून घेतलेली आहे। मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणची लोकांकडून घेतलेली माहिती, पुस्तके, आंतरजाल इत्यादींच्या साहाय्याने मी दररोज टिपणे काढली व ती ध्वनिमुद्रित केली। त्यामध्ये छायाचित्रांचा समावेश करून त्या त्या ठिकाणानुसार नावे देऊन मी यूट्यूबवरती दृकश्राव्य माध्यमातून 12 भागामध्ये सादर केलेले आहेत। या सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद आणि सुंदर प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत। या सादरीकरणातील प्रत्येक भागाला आता अनुक्रमांक दिलेला असून त्याचा नवीन परिक्रमावासियांना उपयोग होईल। या प्रवास वर्णनात काही ठिकाणांचा उल्लेख करण्याचे राहून गेलेले असू शकते। या यात्रेबद्दल माझी सातारा आकाशवाणीवर मुलाखत झालेली असून अनेक ठिकाणी मी व्याख्यानेही दिलेली आहेत। मला काही वेळेला प्रेक्षकांकडून कृष्णा काठासंदर्भात नवीन माहितीसुद्धा मिळालेली आहे। कृष्णेच्या 100 पेक्षा जास्त उपनद्या असून मी अशा अनेक उपनद्यांसोबतही बराच प्रवास केला आहे। त्या काठच्या अनेक ठिकाणांना इतिहास आहे व त्याबद्दल सांगण्यासारखेही बरेच आहे। कृष्णेकाठच्या ज्या ठिकाणांना मी पूर्वी भेटी दिलेल्या आहेत त्या ठिकाणी मी पुनर्भेटीसुद्धा दिलेल्या असून अजून सलग कृष्णा परिक्रमा करण्याचा माझा मानस आहे। विस्तार भयास्तव पूर्वीच्या खंडात न देता आलेली माहिती मी या भागामध्ये आपणासमोर सादर करीत आहे। नव्याने कृष्णा यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयोगी माहिती मी पुढे देत आहे। या प्रवासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे। आपण कृष्णाबाईकडे 1 पाऊल टाकल्यास ती आपल्याकडे 10 पाऊले टाकते। अर्थात यासाठी आपली कृष्णाबाईवर भक्ती आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे। ही यात्रा एका टप्प्यात करणे शक्य नसल्यास ती काही टप्प्यामध्ये करावी। सर्व यात्रा कृष्णेसोबत चालत केल्यास फारच चांगले आहे, परंतु तसे शक्य नसल्यास काही चालत व काही वाहनाने अशी सुद्धा कृष्णा परिक्रमा आपल्याला करता येईल। या प्रवासादरम्यान समविचारी साथीदार मिळाले तर चांगलेच, अन्यथा प्रत्येक टप्प्यामध्ये वेगळा साथी घेऊन किंवा एकट्याने सुद्धा आपण ही यात्रा पूर्ण करू शकतो। यात्रा सुरू करण्यापूर्वी नकाशा, पुस्तके, आंतरजाल याचा उपयोग करून अभ्यास करावा। ज्या ठिकाणी आपण जाणार आहे तेथे कोणी माहितीचे व्यक्ती असतील तर त्यांच्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी। खेड्यात कृष्णा काठाने जाताना आधी माहिती काढून किंवा स्थानिक व्यक्तींचा संपर्क साधून व त्यांना मदतीला घेऊन कृष्णेकाठी जावे। पूर्वी अशी यात्रा करून आलेले असतील त्यांचे मार्गदर्शन घ्यावे व यूट्यूबवरील या संदर्भातील सादरीकरणसुद्धा बघावे। यात्रेदरम्यान जास्त दिवसासाठी लागणाऱ्या नेहमीच्या सामानाबरोबर पायी चालताना लागणारे म्हणजे छत्री, काठी, टोपी, पाण्याची बाटली व थोडा खाऊ गळ्यातील पिशवीमध्ये ठेवावा। प्रवासादरम्यान आपले कपडे सैलसर असावेत।
या प्रवासात अंतर आणि त्याला लागणारा वेळ यांचे गणित जमत नाही, कारण कृष्णाकाठी आपल्याला अनेक गोष्टी बघायच्या असतात, अनेक दैवतांचे दर्शन घ्यायचे असते व लोकांशी सुसंवाद साधायचा असतो. तेलंगण आणि आंध्र प्रदेश येथे कृष्णाकाठाने जातानाचे रस्ते खराब असून या ठिकाणी नामफलकसुद्धा नाहीत. तसेच या ठिकाणचा बराच रस्ता घाटातून आणि जंगलातूनही जातो. आपल्या दैनंदिन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी लवकर केल्यास कृष्णाकाठच्या बऱ्याच गोष्टी बघून होतात. महाराष्ट्रानंतर कृष्णा नदीसोबत प्रवास करताना आपल्याबरोबर दुभाषी असणे गरजेचे आहे. वाहनाने आणि काही काळ चालत जाणाऱ्यांसाठी हा प्रवास सुमारे 15 दिवसाचा होईल. याचा अंदाजे कालावधी मी पुढील प्रमाणे देत आहे. महाबळेश्वर वाई 2 दिवस, लिंब व माहुली 2 दिवस, माहुली ते उंब्रज 1 दिवस, कराड ते बहे 1 दिवस, औदुंबर, सांगली, हरिपूर, नरसोबावाडी व खिद्रापूर 1 ते 2 दिवस. कर्नाटकामध्ये येडूर, यलगुरू, शूरपाली, अलमट्टी, कुडल संगम, छाया भगवती, कोपर आणि भीमा कृष्णा निवृत्ती संगम आणि अर्थात या जवळचे कुरोपूर यासाठी सुमारे 3 दिवस लागतील. तेलंगणामध्ये प्रियदर्शिनी धरण, श्रीशैल मंदिर, श्रीशैल धरण, पाताळगंगा, नागार्जुन सागर व नागार्जुन कोंडा ही ठिकाणे, माचर्ले, इथिपोथाला येथील धबधबा, कर्नूल जवळचे तुंगभद्रा व कृष्णा संगम आणि जोगुलांबा, तसेच पुढे वाडापल्ली येथे कृष्णा व मुसी नदीचा संगम यासाठी सुमारे 3 दिवस लागतील. आंध्र प्रदेशामध्ये अमरापूर, विजयवाडा, प्रकाशम बॅरेज, कनकदुर्गा, दिवी अर्थात येथील सागर संगम, कृष्णा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी हे अभयारण्य यासाठी 2 ते 3 दिवस लागतील. श्रीशैल्य पर्वताकडे जाताना हा रस्ता नल्लामलई जंगलातून जातो. नल्लामलई जंगल हे वन खात्याच्या ताब्यात असल्यामुळे रात्री म्हणजे साधारण सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत रात्रीसाठी हा रस्ता बंद असतो, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. या प्रवासादरम्यान आपण सोबत एक नोंद वही ठेवावी. त्याच्यावर आपल्या लक्षात येतील त्याप्रमाणे टिपणे काढून ठेवावीत व रात्री ती संकलित करून लिहून काढावीत. दररोज दूरध्वनीवरून किंवा लिखित निरोपाने घरच्यांशी संपर्कात राहावे. महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक टिपून घ्यावेत. फोन हरवल्यास आपल्याला त्याचा उपयोग होतो. या प्रवासामध्ये कृष्णाबाई आपल्यासोबत आहे व आपण कृष्णाबाई बरोबर जात असतो ही श्रद्धा बाळगावी. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या, ही या प्रवासामागची भावना असायला हवी. म्हणजे आपल्याला वाटेत काही अडचणी येत नाही. काही कोटी वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. त्यावेळी ती एक तप्त गोळा होती. ज्वालामुखीतल्या लाव्हारसापासून सह्याद्रीची निर्मिती झाली. हिमालय हा तसा अलीकडचा पर्वत आहे. भारतामधून मोठ्या वाहणाऱ्या नद्यांपैकी गंगा आणि सिंधू असून त्यानंतर कृष्णा, गोदावरी या नद्या आहेत. कृष्णा व गोदावरीची लांबी साधारणपणे एकसारखी यावी. सह्याद्री हा जुना पर्वत असल्यामुळे त्यातून उगम पावलेली कृष्णा नदी ही आद्य नदी आहे. त्यामुळे कृष्णा नदीचा उल्लेख कृष्णाई
कृष्णामाई, कृष्णाबाई याप्रमाणे केला जातो. पश्चिम किनाऱ्याजवळ उगम झालेली कृष्णा नदी पूर्व किनाऱ्यापर्यंत वाहत जाते आणि महाबळेश्वरपासून सागर संगम म्हणजे मच्छलीपट्टण इथपर्यंत कृष्णा नदीसोबत प्रवास करणे ही आनंददायी आणि भाग्याची गोष्ट आहे. अफझल खान वधानंतर कृष्णाबाईच्या उत्सवाची परंपरा महाराष्ट्रात विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. पुढील ठिकाणी कृष्णेकाठी एक उत्सव होतो. महाबळेश्वर, पांडेवाडी, कुडाळ, लिंब, कराड, कोळे, औदुंबर व नरसोबावाडी वाई येथे 7 उत्सव होतात. बावधन आणि माहुली येथे 2 उत्सव होतात. विजयवाडा येथे कन्यागतामध्ये म्हणजे दर 12 वर्षांनी कृष्णा पुष्करालू उत्सव हा साजरा केला जातो. सांगली आणि मिरज येथे सुद्धा उत्सव होतात, परंतु या ठिकाणी अनियमितता दिसून आलेली आहे. कृष्णाबाईचा सर्वात मोठा उत्सव नरसोबावाडी येथे होतो व तो सुमारे 15 दिवस चालतो. या सर्व उत्सवांमध्ये उत्सव मूर्ती शेजारी कृष्णा नदीतून आणलेले पाणी याची गिंडी पूजेसोबत ठेवलेली असते. या उत्सवांमधून सामाजिक बांधिलकी व सामाजिक ऐक्य वाढीस लागते. कृष्णेकाठी कृष्णाबाईची मंदिरे व मूर्ती महाबळेश्वर, वाई, माहुली, कराड, नरसिंहवाडी या ठिकाणी आहेत. आंध्र प्रदेशात अमरापूर, विजयवाडा व दिवी या ठिकाणी कृष्णाबाईचे मोठे पुतळे आहेत. उग्र रूप धारण केलेल्या नरसिंहांना कृष्णाकाठी शांतता मिळाली आहे. त्यामुळे धोम येथे नरसिंहाचे स्थान आहे. कोळे नरसिंगपूर येथे ज्वाला नरसिंह आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकात शूरपाली आणि कोपर या ठिकाणीही आपल्याला नरसिंहाची देवळे दिसतात. शिवाजी महाराजांना लहानपणी त्यांच्या आई जिजाबाई यांनी पुराणातील अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या. यावरूनच बोध घेऊन शिवाजी महाराजांनी नरसिंहाप्रमाणे अफझल खानाचे पोट फाडले व महाराष्ट्राला भयमुक्त केले. या प्रसंगावरूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे गीत लिहिले आणि लता मंगेशकर यांनी वीर रसात हे सुंदरपणे सादरही केलेले आहे. कृष्णाकाठच्या वाईजवळील रायरेश्वर किंवा रोहिडेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. कृष्णा उगमाजवळील प्रतापगड येथे त्यांनी अफझल खानाचा वध केला. अजिंक्यतारा, सज्जनगड या ठिकाणीही त्यांचा मुक्काम होता. माहुली येथील कृष्णाबाई उत्सवाला त्यांनी वर्षासन चालू केलेले होते. सर्वात शेवटी त्यांनी बांधलेला किल्ला मच्छिंद्रगड हा कृष्णाकाठच्या बहे या गावाजवळ आहे. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी शिवाजी महाराज श्रीशैल्य येथे मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेले. तेथे खोलवर वाहणारी पाताळगंगा व सृष्टीसौंदर्य आणि मल्लिकार्जुन यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला. मल्लिकार्जुनाची पूजा करून ते ध्यानस्थ बसलेले होते. मल्लिकार्जुनाला काय व्हावे असे त्यांच्या मनात आले आणि त्यांनी आपले शिरकमल वाहण्यासाठी खड्गाला हात घातला. परंतु त्यांच्या जवळच्या शेजाऱ्यांची ही गोष्ट लक्षात आली व त्यांनी महाराजांचा हात धरला आणि तुमच्या हातून अजून बरेच काम होण्याचे आहे अशी भगवंताची इच्छा आहे असे सांगून त्यांना या गोष्टीपासून थोपवले. मल्लिकार्जुन मंदिराचे एक गोपूर शिवाजी महाराजांनी बांधलेले आहे.
या मंदिराशेजारच्या मोठ्या परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा व एकमेव असणारे शिवाजी महाराजांचे देऊळ येथे आहे. या ठिकाणचे संग्रहालयसुद्धा बघण्यासारखे आहे. थोरले पेशवे यांचाही संबंध कृष्णा नदीशी आलेला होता. सातारला येण्यापूर्वी वडूत आरळे येथे ते काही काळ कृष्णाकाठी थांबलेले होते. सातारला जाताच त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली, त्यामुळे या ठिकाणी शकून झाला असे वाटून त्यांनी शकुंतेश्वराचे मोठे देऊळ बांधलेले आहे. सातारा भेटीमध्ये नियमित राहण्यासाठी त्यांनी कृष्णाकाठी बुलंद महाल उभा केलेला होता. त्याचे अवशेष माहुलीत आपल्याला आजही दिसतात. याच्या बुरुजातील गवाक्षातून मस्तानी कृष्णा वेण्णा संगम आणि येथील निसर्ग सौंदर्य पाहत असे. शकुंतलेश्वर आणि तांदूळवाडी या दोन्हीबद्दलची सविस्तर माहिती मी यूट्यूबवर वेगळी टाकलेली आहे. कृष्णा व तिच्या उपनद्या यांच्याकाठी अभयारण्ये आहेत. या ठिकाणी मोठी जैवविविधता दिसून येते. कोयना अभयारण्य, श्रीशैल्य येथील नल्लामलई जंगलातील अभयारण्य, कृष्णेची उपनदी वारणा या काठचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे चांदोली येथील अभयारण्य व कृष्णा नदीच्या संगमाजवळील वाईल्ड लाईफ सँक्च्युरी हेही बघण्यासारखे आहे. कृष्णेच्या उगमाजवळच्या महाबळेश्वर येथे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उन्हाळी राजधानी असे. आता कृष्णा नदीचा संगम जिथे समुद्राबरोबर होतो तिथे विजयवाडा किंवा अमरापूर येथे आंध्रची राजधानी आहे. कृष्णेची उपनदी मुसी याच्या काठी हैदराबाद येथे तेलंगणाची राजधानी असून एकेकाळी आंध्र प्रदेशात कर्नूल ही कृष्णा तुंगभद्रा नदीकाठचे गाव ही राजधानी होती. नागार्जुन सागर या ठिकाणी बौद्ध संस्कृतीचे अनेक अवशेष सापडले असून त्या काळामध्ये हे सुद्धा राजधानीचेच ठिकाण होते. कृष्णाकाठी खनिजे व गौण खनिजे यांचे मोठे भांडार आहे. येलंडू येथे कोळशाच्या खाणी, हती येथे सोन्याच्या खाणी, नलगोंडा येथे युरेनियम, कुद्रेमुख येथे लोखंड तसेच ग्रॅनाइट व चुना याच्याही खाणी आहेत. कोलूर येथे हिऱ्याच्या खाणी असून जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा याच ठिकाणी सापडलेला आहे. कृष्णा आणि गोदावरी ज्या ठिकाणी पूर्व किनाऱ्यावर मिळतात तेथे नैसर्गिक तेल आणि वायू याचे मोठे साठे आहेत. कृष्णेच्या उपनद्यांवर अनेक धरणे आहेत. कृष्णा नदीवरती बलकवडे, धोम, आलमट्टी, श्रीशैल्य, नागार्जुन सागर, प्रकाशम बॅरेज या ठिकाणी धरणे आहेत. नागार्जुन सागर हे सर्वात मोठे धरण आहे. धरणांमुळे जलसिंचन, विद्युत निर्मिती, पूरनियंत्रण, जलवाहतूक या गोष्टी मिळतात. तसेच यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध होते. धरणांमुळे औद्योगिक क्षेत्र आणि सुबत्ता वाढलेली आहे. परंतु या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे धरणांमध्ये पाणी अडवलेले असल्यामुळे वाहत्या पाण्यात जी जैवविविधता दिसते ती आता नष्ट होऊ लागलेली आहे. साठवलेल्या पाण्यात क्षार वाढतात, जलचरांचे स्थलांतर थांबते, जमिनीची धूप होते आणि धरणामध्ये गाळ साठतो. कृष्णा नदी सपाटीवर आल्यानंतर तिचे पात्र मोठे दिसते, परंतु त्यातून वाहणारा पाण्याचा प्रवाह हा धरणांमुळे अतिशय लहान झालेला आहे. कृष्णाकाठचे वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे पाण्यामध्ये प्रदूषणात भयावह वाढ झालेली आहे. जीवाणू, विषाणू, परजीवी, रासायनिक द्रव्ये व खते, जड धातू, प्लॅस्टिक पदार्थ, मल, कचरा, पेट्रोलियम पदार्थ, किरणोत्सर्गी पदार्थ, विद्युत निर्मितीतील कोळशापासून झालेली राख,
नदीकाठच्या स्मशानभूमी यामुळे पाण्याचे प्राकृतिक, जैविक व रासायनिक गुणधर्म संपूर्णतः बदललेले आहेत. यामुळे काठच्या सजीवांवर आता दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत. या धोकादायक पदार्थांचा कमी वापर आणि योग्य विल्हेवाट याच्याकडे लक्ष देण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. नद्यांबरोबर वाहत येणारा गाळ व हा सर्व कचरा नदीच्या तोंडाशी समुद्राकाठी आता जमा होऊ लागलेला आहे. मानवी जीवनात नद्यांचे स्थान मोठे असते आणि कृष्णेच्या या अश्रूकडे आपण सर्वांनी अतिशय गांभीर्याने बघायला हवे. नद्या वाचल्या तर सजीव वाचतील ही खूणगाठ आता आपण बांधून ठेवायला हवे आणि त्या दृष्टीने जलसंवर्धनाकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. ही माहिती ऐकून काही जणांना नदी स्वच्छतेची उपरती झाली तर या सादरीकरणाचे चित झाले असे मला वाटेल. या मानवनिर्मित प्रदूषणासंदर्भात समाजाचे प्रबोधन करणे अतिशय गरजेचे आहे. आता आपण उत्तर रंगाकडे वळूया. कृष्णा नदीचे सौंदर्य, भव्यता, श्रेष्ठता याचे वर्णन करणे माझ्या प्रतिभेच्या पलीकडचे आहे याची मला कल्पना आहे. यात्रेचे 12 भाग आणि हा सारांश आपण गोड मानून घ्याल अशी आशा आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही, किंवा माऊलींच्या शब्दामध्ये म्या पामरे काय बोलावे उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले, हीच माझी या सर्व सादरीकरणामागची संकल्पना आहे. पुनश्च लवकरच भेटूया. कृष्णाबाई महाराज की जय.